करवीर तालुक्यातील दोनवडे इथं अवनी संस्थेच्या वतीनं वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर श्रमजीवी संघटनेची हक्क परिषद घेण्यात आली। यामध्ये वाकरे, खुपिरे, कुडित्रे, साबळेवाडी, जाधववाडी, कसबा बावडा, तावडे हॉटेल या परिसरातील वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर उपस्थित होते। मराठवाड्यातून वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर कामानिमित्त कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात। या मजुरांच्या बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था अवनी संस्था करते। या उपक्रमांतर्गत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी मार्गदर्शन केलं। प्रामुख्यानं स्थलांतरित मजुरांना पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य यासारख्या सुविधा पूर्ण क्षमतेनं मिळत नसल्याचं सांगितलं। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं। भोसले यांनी वीटभट्टी मजुरांचं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी करत त्यासाठी लढा उभा करण्याची गरज व्यक्त केली। या परिषदेत वीटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी विविध ठराव करण्यात आले। साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर, अश्विनी खोत, करुणा आठवले, अश्विनी शिंदे आदींनी या परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले।